आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकारांचं स्वागत करतो. दर महिन्याला आमची जिल्हा कार्यकारिणी बैठक होत असते आणि आजची जिल्हा कार्यकारिणी बैठक ही मंडणगडमध्ये होते. या बैठकीसाठी सर्वच कार्यकर्ते, आमचे सहकारी, आमचे सर्व नेते आणि आजच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित वैभवजी खेडेकर आहेत, आमचे निलेशजी सुर्वे आहे, अजयजी दळवी आहे, आमचे तालुकाध्यक्ष दत्ता माडिक आहे, तसेच रहीमभाई सही बोले व आमचे कोषाध्यक्ष जगदीश आंबरे. आपल्या सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा करतो. आजची बैठकीमध्ये फार मोठा महत्त्वाचा विषय आमचा होता, म्हणजे हर घर तिरंगा यात्रा जी आहे किंवा प्रत्येक घरामध्ये तिरंगा लावण्याची जी आमच्या भारतीय जनता पार्टीनं सुरुवात केली, जे गेल्या अनेक वर्ष आम्ही हा कार्यक्रम करतो. तसाच यावर्षीसुद्धा फार ताकदीनं व सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं, सर्व समाजाच्या वतीनं हा कार्यक्रम हर घर तिरंगा म्हणून आम्ही राबवणार आहोत. तशा तिरंगा यात्रा प्रत्येक मतदारसंघामध्ये, म्हणजे दापोली मतदारसंघामध्ये दापोलीमध्ये होईल, तशीच गुहागर मतदारसंघामध्ये गुहागर शहरामध्ये होईल आणि ह्या तिरंगा यात्रा 2-2 किलोमीटरच्या लांबीच्या होती. असे सर्व कार्यकर्ते व सहकार्याची चर्चा करण्यासाठी आजची मीटिंग होती. आणि त्या मीटिंगमध्ये दुसरी एक गोष्ट म्हणजे आमचा आजचा कार्यक्रम संभाजीनगरमध्ये जो होतो आहे, श्री गुरु रविदास महाराज 650वी जयंती जी कलश यात्रा आहे, ही एक यात्रा या जिल्ह्यामध्ये सर्व येणाऱ्या पुढच्या 8 दिवसामध्ये आम्ही राबवणार आहोत. वेगवेगळा अजेंडा घेऊन प्रत्येक गोष्टी आम्ही पुढे जातो आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब व युतीच्या सरकारने दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून फार मोठी आपली कर्जमाफी शेतकऱ्यांना केलं आहे, ते सांगण्याचा आमचा एक उद्देश आहे. अनेक गोष्टी जो सरकारच्या माध्यमातून योजना किंवा अनेक गोष्टी सरकारच्या माध्यमातून या कोकणासाठी ज्या ज्या करत आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये करत आहेत, त्या कोकणामध्ये कशा पद्धतीनं राबवत आहेत आणि त्याच सांगण्याचा आमचा आजचा उपक्रम त्या पुढच्या 15 दिवसाचा कार्यक्रम असणार. अनेक गोष्टी पक्षाच्या वतीनं तर करतो आहे, परंतु आमच्या सर्वसामान्यांच्या गाठीभेटी घेऊन ज्या ज्या अडचणी आहेत, आता परवाच तुम्ही बघितलं असाल की आमचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब आले, एक चांगला दौरा चांगल्या पद्धतीनं झाला आणि लोकांना एक महसुलाच्या माध्यमातून चांगल्या योजना किंवा चांगल्या गोष्टी किंवा अनेक रस्ते असतील, पानंदमध्ये असतील किंवा पट्टे मारण्याचा कार्यक्रम असेल, सातबारा हे करून वर्गीकरण करून देण्याचं असेल, ज्या ज्या सर्वसामान्यांच्या मदतीला लागणाऱ्या किंवा ज्या भविष्यामध्ये गरजा आहेत त्या बघून अतिशय चांगले धाडसी निर्णय आमच्या त्या मंत्री महोदयाने घेतले. अशा अनेक गोष्टी या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा पुढच्या कालखंडामध्ये आमचा कार्यक्रम असणार आहे आणि ह्या सर्व कार्यक्रमामध्ये हा सर्व सहकार्यांना कार्यकर्त्यांना त्या सूचना देण्यात आल्या आणि ह्याच कार्यक्रमातून पुढे आपल्याला जायचं आहे आणि चांगल्या गोष्टी आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू, हा खरा आजचा अजेंडा आहे.